एंजल वनचा हा होम पेज आहे. यामध्ये आपण जसं पाहतो की वर सनसेक्स, बँकेक्स, निफ्टी इथून आपण वॉचलिस्टमधून इथे ॲड करू शकतो वरती पण. त्याच्यानंतर इथे जो सर्चिंग आहे, सर्चिंगमध्ये पण आपले आवडते काही स्टॉक्स असतील आपल्याला ज्याला की वॉच करायचं आहे त्याच्यामध्ये इंडेक्स वगैरे आपण इथे ॲड करू शकतो. जसं की मी आता आपल्याला दाखवण्यासाठी एक टाटा स्टीलचं केलेलं आहे. जसं टाटा स्टीलचं आपण इथं परत एकदा मी दाखवतो. जसं की हे सनसेक्स आहे, सनसेक्सचं चार्ट ओपन करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सनसेक्सचं चार्ट ओपन होतो. जशी आपल्याला मार्किंग करायची तशी मार्किंग पण करू शकतो. बँकेक्सचं चार्ट ओपन करायचं आहे, बँकेक्सचं चार्ट पण ओपन होईल. तसं आपण टाटा स्टीलचं बघूयात. इथे आपण सर्च केलं टाटा, सगळे आपल्याला इथे दिसतील की टाटा मोटर्स, टाटा स्टील वगैरे. तर त्यानुसार आपण याचा चार्ट ओपन करूयात. हा इथे चार्ट ओपन झालेला आहे. चार्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला हा मोठा चार्ट इथून करू शकतो आपण. जसं की आता आपण पाहतोय ही याची होम स्क्रीन आपल्याला दिसते की आता सध्या टाटा स्टीलची प्राईस किती चालू आहे तो वरती पण दिसतंय आपल्याला आणि इथेही दिसेल. त्यानुसार त्याचे जे काही टूल्स आपल्याला वापरायचे तर टूल्स आपण इथून हे यूज करू शकतो. जसं बघायला गेलं की इथं आपल्याला आहे ट्रेडलाईन आहे, रे आहे, इन्फोलाईन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जसं आता आपण याच्यात बघायचं आपल्याला, समजा की आपल्याला एक रेजिस्टन्स मार्क करायचं, तर रेजिस्टन्सला मी समजा मार्क करतोय हॉरिझॉन्टल रेमध्ये. इथून मार्क केलेला आहे आणि हा इथे एक मार्क करायचा असेल आपण त्या टायमाला, तर हे आपण टूल्स यूज करू शकतो. याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत, एक एक टूल्स आपण बघू शकतो. फिबोनाची वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण काही जर मार्क करायचं आहे, हायलायटर आहे, तर या गोष्टी आहेत. तर आपल्या याच्यामध्ये बाय करायची एक सोपी पद्धत पण आहे याच्यात. तसं बघायला गेलं तर आपल्याला बाकी इंडिकेटर्स इथं आहेत. इथं टाईम फ्रेम आहे, टाईम फ्रेम किती मिनटाची वापरायची, 1 मिनटाची वापरायची, 3 मिनटाची वापरायची, 5 मिनटाची वापरायची. तर आपण किती मल्टिपल जे काय आहेत ते आपण आपली एक टाईम फ्रेम लावू शकतो. आपण जसं की 5 मिनटाची टाईम फ्रेम बघतोय याच्यात. त्याच्यानंतर आपल्याला इंडिकेटर्स, मल्टिपल इंडिकेटर्स आपल्याला याच्यामध्ये भेटतील. आपण कुठले लावू शकतो, जसं की आता आपण बघतो की एक बॉलिंजर बँडचं इंडिकेटर लावूया. आता हे तर आपण बॉलिंजर बँडचं इंडिकेटर लावलेलं आहे. समजा आपल्याला RSI पण लावायचं आहे, RSI लावलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे इंडिकेटर लावून प्लस इथे आपल्याला दिसेल इथे सेटिंग पण करू शकतो. हे इंडिकेटर रिमूव्ह करतो मी. ज्यावेळेस आपल्याला काही बाईंग करायचं आहे तर आपल्या इथे इन्स्टंट ऑर्डर पण दिसेल. तर आपण जर इन्स्टंट ऑर्डर ही ऑफ केलेले, ऑन केल्यानंतर डायरेक्ट इथून आपण बाय सेल सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण आपल्याला जसं की आता आपण बघतोय आपण याच्यामध्ये लिमिट ऑर्डर लावू शकतो ज्यावेळेस आपल्याला बाय करायचं. समजा आता मार्केट सध्या डाऊन साईडला चालू आहे, मला बाय करायचं आहे, याचा हाय किती 161. समजा मला 161ला बाय करायचं, तर आपल्याला इथं येऊन समजा 160 याचा हाय बघूयात आपण किती आहे, 162 आहे. आपल्याला 162ला बाय करायचं आहे. इथं आपण काय करू, समजा इथं प्लस चिन्ह दिसतं, इथं प्लसला चिन्ह केलं. याच्यात हे एवढे ऑप्शन आलेले असतात. जसं की आपण पाहतो सेल टाटा मोटर्स, बाय टाटा स्टील, बाय टाटा स्टील 162.18 स्टॉप लिमिट. म्हणजे आपल्याला ह्या अमाऊंटला आल्यावरतीच आपण स्टॉक बाय करणार. जसं आपण रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला ऑर्डर दिसते की आपण 162ला ऑर्डर टाकलेली आहे. समजा आपल्याला स्टॉप लॉसला ज्यावेळेस तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते, ज्यावेळेस 162 येतो त्यावेळेस आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे 160चा. त्यावेळेस पण सेम आपण तसं इथं प्लसवरती जाऊन जो आहे तर सेल दिसेल आपल्याला त्या टायमाला, त्याच्यानुसार आपण तो स्टॉप लॉस लावू शकतो. सध्या मी ऑर्डर कॅन्सल करतो. ही ऑर्डर ही कॅन्सल केलेली आहे. परत एकदा रिफ्रेश करतो, ऑर्डर कॅन्सल, इथे दिसते ऑर्डर कॅन्सल झाली. प्लस तुमचं प्रॉफिट लॉसमध्ये पण इथं तुम्हाला दिसतं की किती प्रॉफिट झालं आहे, ओपन ऑर्डर्समध्ये काय आहेत का, पोझिशनमध्ये काय आहे का, ऑर्डर हिस्ट्रीमध्ये किती ऑर्डर आपण कॅन्सल केले, कुठले बाय कुठले सेल केले, सगळ्या गोष्टी याच्यात दिसतात आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इंजिनमधून बाय सेल करू शकतो. प्लस याची आपल्याला ऑर्डर हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इथं आपण बघतो तर आपल्याला चार्जेस किती लागले, हे सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिसून येतात. म्हटलं